लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मखमलाबाद गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 6च्या प्रचारासाठी भव्य सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत प्रभाग क्रमांक 6चे भाजपचे उमेदवार मनीष शंभू सुनील बागुल, चित्रा जगन्नाथ तांदळे, वाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेठ पिंगळे हे उपस्थित होते। यावेळी आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार आणि सुनील बागुल यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन नागरिकांना केले। कारण आदरणीय देवेंद्रजींनी, आदरणीय गिरीश भाऊंनी आपले सर्व शहराच्या कोर कमिटीने आपल्याला जी संधी दिली आहे त्या संधीचं आपण सोनं येत्या 15 तारखेला निवडणुकीत नक्कीच कराल ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि मखमलाबादकरांना खरंच मी मनापासून एक विनंती करतो की आपल्यातले लोक आहे, सुनील भाऊंसारखा नेता इथे आहे जो हजारो लोकांना हाताला काम देतो आणि जे लोकांची बेरोजगारी दूर करतात, त्यांचा प्रभाग त्यांनी विकास केलाय, अतिशय चांगला केलाय। या भागात ते आता याच्या पुढे लक्ष घालतील। मध्यंतरीच्या काळात मुद्दाम त्यांना राजकीय षडयंत्राखाली अटकवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याच्यातूनही सावरून सुलाखून ते बाहेर पडले। विरोधकांनी काही गोष्टीचं भांडवल करायला बघतात, परंतु तुम्हाला सांगतो खरं जे सोनं असतं ते किती तापवलं तर ते सोनं निखळून येतं, लक्षात ठेवा, काळं पडत नाही। आणि त्या संकटातून नाना जे आलेत ते खऱ्या सोन्यासारखे तावून सुलाखून आलेत। आणि ते जे आहे त्या सगळ्याचा रिझल्ट हा 16 तारखेला नाना दिसेल आणि या सगळ्यात पंचवीत सगळ्यात जास्त मतांनी शंभू बागुल निवडून येईल। कारण जे तुम्ही सगळे फिरत आहात, शंभू फिरतोय, लोकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक आहे। आणि त्याच्यामुळे जे काम केलं, जे रोपटं आपण लावलं होतं त्याचं वटवृक्षात रूपांतर होते। जी पुण्याई आहे ती पुण्याई लोकांच्या आशीर्वादाने आपल्याकडे मतांच्या रूपाने नक्कीच मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो। येत्या 15 तारखेला आपण सर्वजण कमळाच्या समोरचं बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना आपला आशीर्वाद रूपी मत द्याल ही अपेक्षा व्यक्त करू आणि ताबडतोब जय श्रीराम। मनीष हा आमचा मानसपुत्र आहे। तिकडचे आमचे जे काही 10-15 बूथ आहेत सोडून द्या, सुनील भाऊ बागुल हा सगळ्यांना मदत करणारा पण राजकारणामध्ये कपटी लोकांचं चालतं। सुनील भाऊ हा भोळा माणूस आहे। सुनील भाऊ हा भोळा माणूस आहे। भोलेनाथाची पूजा करतात, कारण भोलेनाथाची पूजा करतात। बऱ्याच वेळा मी भाऊंना सांगते, भाऊ राजकारणामध्ये तुम्ही जरा भोळेपणाने राजकारण करू नका। तुमच्या पुढे कपटी लोक डाव टाकतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये फसत जातात। पण मी तुम्हाला विनंती करते की शंभू हा जो आहे, शंभूला आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं। त्याच्यात काम करण्याची पद्धत मी बघितलेली आहे। 4 वर्षामध्ये तुम्ही बघितलं होतं की नगरसेवक महानगरपालिकेमध्ये नव्हते, महापालिकेमध्ये नगरसेवक नसले की अधिकारी ऐकत नाही। की आता आपण निवडून देण्याची वेळ आलेली आहे। शंभू सारखा तरुण तडफदार उमेदवार, एका बाजूला पैलवान आहे, एका बाजूला तांदळताईंसारख्या उमेदवार आहे, दुसऱ्या ठिकाणी आमच्या रोहिणी वहिनी आहेत। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की हे 4ही उमेदवारांना आपण निवडून देणं खूप गरजेचं आहे। म्हणून तुम्हाला परत एकदा सांगते, कमळ आणि कमळ आपले 4ही उमेदवार 16 तारखेला मला अध्यक्षांचा फोन येईल तेव्हा मात्र कमळ आणि कमळ। खूप खूप सगळ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मखमलाबाद गाव हे टोटल राजकारणाच्या अवतीभोवती फिरत असत। जेवढंही काही राजकारण घडतं ते मखमलाबाद मधून घडतं। आणि ह्याच गोष्टीचा अभ्यास करून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मखमलाबाद ह्या गावाचा विकास बघून किंवा ह्या गावाकडे बघून आम्ही इकडे कायम 3 उमेदवार देत असतो। भाऊनी सांगितल्याप्रमाणे पाटाच्या त्या बाजूला सर्व रोड, रस्ते, नळ, पाणी सगळं झालेलं आहे। आता विकासाची गरज आहे पाटाच्या इकडे। मधल्या 8 महिन्याच्या पावसामध्ये रस्त्याची आपली धुळधाण झालेली आहे। कोणताही कॉलनी रोड असेल किंवा गावाचा रोड असेल किंवा आपला हा मेन रोड असेल, या सगळ्या रोडची परिस्थिती खराब झालेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सत्ताधारी पार्टीबरोबर उभा राहावं लागेल।
जी पार्टी केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, महापालिकेमध्ये मागच्या पंचवार्षिकला होते, ह्याही पंचवार्षिकला राहील, अशा पार्टीच्या पाठीशी उभं राहिलं तर निश्चितच आपल्या गावाचा विकास आपल्याला करता येईल. तर तुम्ही, माझी एकच विनंती आहे, तुमच्या गावातील जे लोक असतील त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहा आणि कमळाच्या पाठीशी उभं राहून त्या चारही उमेदवारांना निवडून द्या. एवढंच बोलतो. जय जय महाराष्ट्र. मखमलाबाद गावातील महिला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती हे या सभेचे विशेष आकर्षण ठरले. महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपच्या धोरणांना आणि विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. या प्रचार सभेला भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार भारती पवार, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे तसेच भाजप नेते सुनील बागुल आणि संजय बागुल आदींसह नागरिक मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते. शुभम तोडकरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.